नमस्कार, MG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिनांक 17 जून रोजी कलशारोहण सोहळ्याचे संपन्न. महापुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मास श्रीपद कथा व कलशारोहण सोहळा दत्त मंदिर, श्रीपाद नगर, जुना कोटा येथे आज हजारो संख्येने या कलशारोहण कार्यक्रमाला उपस्थिती व कोलंबीकर महाराजांचे कीर्तन सोहळा संपन्न. या कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम व महाप्रसाद अन्नदान झाले आहे आणि पुढील काही कार्यक्रम होत आहेत आणि पालखी सोहळा पण सकाळीच्या दरम्यान झालेला आहे. पाहूयात विशेष घडामोडी. मला या ठिकाणी श्रीपाद नगरमध्ये खूपच आनंद झाला, कारण 3 वर्षापासून आम्ही जे काही कार्य हातात घेतलं होतं, पहिले या ठिकाणी दत्त मंदिर आणि गणपती मंदिर होतं. मी आणि माझे बंधू कृष्णा काळे आणि पूर्ण आमची समिती या आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी अगोदर महादेवाची स्थापना करी, नर्मदेश्वर महादेव म्हणून या ठिकाणी सुरुवात केली. मग त्यानंतर इथं बरंच काही नव्हतं, खाली चिखल वगैरे होता, त्याची पूर्ण आम्ही या ठिकाणी तयारी केली. मग कळसाचं शिखराचं बांधकाम केलं, 2 मंदिर बांधले आणि मंदिर बांधल्याच्या नंतर शिखर झाल्याच्या नंतर आता कळसाचा कार्यक्रम राहिला होता. मग अधिकचा मास आला. या ठिकाणी अधिक मासानिमित्त आम्ही या ठिकाणी श्री भागवत कथाचं आयोजन केलं जोशी गुरुच्या मार्गदर्शनाखाली, आणि भागवत कथेच्या याच्यामध्ये मग कलशारोहणाचा कार्यक्रम ठेवला. आम्हाला या ठिकाणी श्रीपाद नगरमध्ये आम्हाला असं कधी वाटलं नाही, हे शेडचं काम हे 10-15 लाख रुपयाचं म्हणजे इजी गो, म्हणजे 8 ते 10 दिवसामध्ये झालं. इतके भक्तांनी आम्हाला भरभरून साथ दिली. या ठिकाणी भक्त वर्ग, आम्ही कुठं गेलो पैसे मागायला तर कोणी नाही म्हणलं नाही. आमचे शास्त्री शेठ असतील, पोकर्णा साहेब, आमचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, आमचे आमदार आनंद यांनी सुद्धा, आणि तिथले स्थानिक या ठिकाणचे आजी माजी नगरसेवक राजू गोरे असतील, राजू काळे असतील, आणि आताचे जे नगरसेवक आहेत दीपालीताई मोरे, आणि सर्वात जास्त म्हणलं तर आमचे काकडे साहेब जे जिल्हा परिषद मेंबर होते या ठिकाणी आणि आता नगरसेवक आहेत, त्यांनी आम्हाला इथं मटेरियल पहिले 2-4 लाख रुपयाचं मटेरियल दिलं, आणि आजचा महाप्रसादाचा भंडारा जो आहे तो पूर्ण त्यांनी एकट्यानेच या ठिकाणी दिलेले. त्यामुळं या ठिकाणी सर्वांचे सहभाग झालेला आहे, सर्वांचा हातभार लागलेला आहे, आणि सर्वांनी आम्हाला मन भरून, म्हणजे पैशानं म्हणा, साम दाम दंड भेद, हे सर्व काही आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळं आम्ही या सर्व कमिटी, या सर्व लोकांचा आम्ही आभार मानतो.